पूर्वी सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावी पोहोचत नव्हत्या। मात्र मोदी सरकारने संपूर्ण व्यवस्था डिजिटल करून मोठा बदल घडवून आणला। डिजिटल व्यवस्थेमुळे आता नागरिकांना घरबसल्या शासनाच्या जनहिताच्या योजनांचा लाभ घेणे शक्य झालं असल्याचा दावा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशभरात भाजपाकडून पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात येत आहे। या निमित्त उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूर इथे प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी केंद्र सरकारनं देशहितासाठी केलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली। पहिला टप्पा त्याने असा पडला की ज्याच्यामध्ये ज्याला आपण सर्वसामान्य माणसाला ज्या सर्वसाधारण सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळाल्याच नाही इतक्या वर्षात, त्याच्यावर भर द्यायचा। दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने देशाच्या अस्मितेचे 370 कलम सारखे, मग राम मंदिरासारख्या विषयांना त्यांनी स्पर्श केला आणि ते यशस्वी पूर्ण केले। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देश 2047 पर्यंत जगामध्ये क्रमांक 1 ची आर्थिक शक्ती करण्याच्या दृष्टीने वाटचाल त्यांनी सुरू केली आहे। राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा